नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. अरे शेवटचा डायलॉग आता सुरुवातीलाच. तर नाही, आज आपल्या बाबांचा वाढदिवस आहे आणि त्यासाठी मी बनवणार आहे चॉकलेट मूसे मूस काहीतरी म्हणतात त्याला. बघूया चला कसं बनवतात. तर अशा प्रकारे आपली ही सामग्री आणि हे हत्यार आहेत. या हत्यारांनी आता आपण एक जबरदस्त कलाकृती साकार करणार आहोत. मस्तपैकी आहे तूप. या बापरे, या आषाढी कार्तिकी ते दुसऱ्या कार्तिकीला निघणाऱ्या वाट्या काचेच्या. आणि हे काय थोडेसे फॅन्सी आयटम. हा आयटम आणला पण तो असाच घरात झोपून राहिलाय बिनकामाचा. अशा प्रकारे आपण घेतलेले आहेत हे बिस्किट्स. हे आहे हॅपी हॅपीची बिस्किट आणि पार्लेची आणि बम बोले पतंजली बाबाची बिस्किट्स. आता आपण याचा क्रश बनवणार आहोत. मस्तपैकी आता ही सगळी बिस्किट आपण क्रश करून घेणार आहोत मिक्सरला लावून. चला तयारीला लागा. क्रश होत आहेत या जबरदस्त सुपर मिक्सर मध्ये. फायनली हे सगळे क्रश झालेलं आहे बिस्किट्स. आणि मी याच्यामध्ये दोन टाईपचे क्रश करणार आहे. एक आहे साध्या बिस्किटचे आणि दुसरा आहे बॉनबॉनचे बिस्किट्स. कारण त्याच्यामध्ये बेसलाच मी दोन टाईपचे बेस लावणार आहे. ज्याच्यामध्ये असणार आहे एक बेस बॉनबॉन बिस्किटचा आणि दुसरा बेस आहे हा सामान्य पतंजली बिस्किटचा. अशा प्रकारे मी बटर पेपरला ह्या केकच्या भांड्यामध्ये टाकलेला आहे आणि तिथे तूप पण लावून घेतलेला आहे. बघा फायनली हा सगळा बेस आयटम झालेला आहे. सामान्य बिस्किट प्लस सेकंड बेस ऑफ बॉनबॉन बिस्किट. आता मी डार्क चॉकलेट आणले आणि त्याची मेल्टिंग प्रोसेस चालू झालेली आहे. मेल्टिंग प्रोसेस ही अशी आहे ज्याच्यामध्ये आपण गॅसवरती एका वाटीमध्ये पाणी गरम करायचं आहे आणि जे डार्क चॉकलेट आपल्याला मेल्ट करायचं आहे ते त्या गरम पाण्यामध्ये ठेवायचं आणि अशा प्रकारे ढवळून घ्यायचं आहे. आता हे चालू होणार आहे जबरदस्त बॅटर, ज्याच्यामध्ये हे जे मी बनवलं आहे हे व्हिप क्रीमला मी आणून फेटलेलं आहे आणि त्या फेटलेल्या व्हिप क्रीम मध्ये मी टाकलेलं आहे मेल्टेड चॉकलेट. आणि ज्या वेळेला सगळं एकजीव करून झालेलं आहे हे व्हिप क्रीम, आता वेळ आली आहे हे सगळं व्हिप क्रीम आपल्या केकच्या भांड्यामध्ये टाकायला. आणि मी अशा प्रकारे हे सगळं चॉकलेटी व्हिप क्रीम सेटल डाऊन करतोय. वाव शिवाज्ञ. आता हळूहळू हे सगळं व्हिप क्रीम जे मी आहे ज्याच्यामध्ये तूप आहे, मेल्टेड चॉकलेट आहे आणि हे व्हिप क्रीम फेटलेले व्हिप क्रीम आहे हे मी आता पूर्ण केकच्या या भांड्यामध्ये सेटल डाऊन करणार आहे. फायनल टच द्यायची वेळ आलेली आहे आणि हा फॅन्सी आयटमचा पलिता दिलेला आहे ज्याचं नाव आहे स्पॅच्युला. या स्पॅच्युलाने मी आता हा फायनल टच देतो जेणेकरून एकदम समांतर हा केक दिसेल आणि थोडा अट्रॅक्टिव्ह दिसेल, ओबडधोबड दिसणार नाही. आता ती वेळ आलेली आहे हा सगळा जो केकचा तामझाम आहे तो फ्रीज करायचा. 4 ते 5 घंटे फ्रीज केल्यानंतर असा दिसतो आहे आपला जबरदस्त केक, ज्याच्यावर मी परत एकदा टाकणार आहे मेल्टेड डार्क चॉकलेट आणि थोडासा कलाकुसरीचा जो माझ्या अंगातला किडा आहे तो मी इथे प्रेझेंट करायचा प्रयत्न करणार आहे. थोडासा या डार्क चॉकलेटने हा केक आपण प्रेझेंटेबल दिसावा म्हणून काही प्रयत्न करूया. अशा प्रकारे हा थोडा फायनल रंगारंगोटीचा कार्यक्रम चालू झालेला आहे आणि केक आहे त्याच्या फायनल टच मध्ये. आधी तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त असा केक, घरगुती केक आपण म्हणू शकतो, जो झालेला आहे तयार.
ज्याच्यामध्ये आहे डार्क चॉकलेट. अरे बापरे. आणि हा केक तयार झालेला आहे आपल्या बाबांच्या वाढदिवसासाठी सज्ज. शेवटी एकच म्हणेन, कराल कष्ट तरच व्हाल श्रेष्ठ. धरगे जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक बटनला क्लिक करा आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र, जय श्रीराम.